ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। या निवडणुकीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। काही ठिकाणी मतदान संथ गतीने सुरू होते, तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांना अर्धा ते 1 तास ताटकळत उभं राहावं लागलं। या निवडणूक प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केले। त्याचबरोबर ठाणे लोकसभेच्या सर्व उमेदवारांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला। ठाणे जिल्ह्यातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, सिनेकलाकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। पाहूया लोकसभा निवडणुकीच्या दिवसाचा आढावा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी किसननगर 16 नंबर येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। इस लोकशाही में मतदान का अधिकार जो है बहुत ही पवित्र और मूल्यवान अधिकार है। आप एक वोट देश का विकास करेगा, एक वोट देश की प्रगति करेगा, एक वोट देश को महासत्ता की ओर ले जाएगा, एक वोट आत्मनिर्भर करेगा, एक वोट जनता को आत्मसम्मान देगा, महिलाओं को आत्मसम्मान देगा। इसलिए सभी लोगों ने घर से उतर कर वोट कीजिए और हमारे सब लोग आतुर है आदरणीय मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाने के लिए। ये भारी भीड़ दिख रही है, ये उसी के लिए दिख रही है और महायुति का महाराष्ट्र में विजय निश्चित है। महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी सकाळी कामगार कल्याण केंद्र आनंदनगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे। माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवात सुद्धा ह्याच वस्तीत केलेली आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल, महापौर असेल आणि आता खासदार बनतोय आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे। सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या मतदानाकरता। नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे, हा महोत्सव आहे, त्याच्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होत आहेत। बऱ्याच ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडताना दिसतात। तुम्ही सुद्धा आता शेवटी काही ठिकाणी घडत आहेत, परंतु ते रिपेअर्स आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे। आता मतदान चालू आहे। थोडंसं प्रशासनाला त्याच्या आम्ही सूचना आणि विनंती केलेली आहे की बाबा थोडंसं फास्ट करा। ज्या ठिकाणी मतदान उशिरा सुरू झालं त्या ठिकाणी मागणी आहे का की आणखीन वेळ वाढवून द्यावा? हो, लोकांची मागणी आहे आणि बाबा मतदान जर उशिरा सुरू झालं, 1 तास उशिरा सुरू झालं तर त्या ठिकाणी वेळ वाढवून द्यावा, परंतु शेवटच्या माणसापर्यंत मतदान करण्याला संधी देणार असं आरोग्यांनी सांगितलेलं आहे। सकाळपासून तुम्ही फिरतायत, मतदान केंद्रावरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मतदानाची टक्केवारी वाढेल असं एकूण चित्र दिसते यावर? हो, मला वाटते की मतदानाची टक्केवारी वाढेल। सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स मतदानाला आहे आणि रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। मतदानाची टक्केवारी वाढेल कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं। इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मासुंदा तलावपाळी समोरील सेंट जॉन स्कूल येथील केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। पाहुयात काय म्हणालेत। मी आपल्या मतदारांना नम्र विनंती करेल की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल, ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल, त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल, तर आपल्या कायद्याद्वारे 17 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील, जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील। आज 20 मे पवित्र मतदानाचा दिवस आहे। मी माझं मतदान केलेलं आहे। मी सर्व जनतेला आवाहन करते
की आज 2-3 प्रकार इथे उघडकीस आलेले की जे मतदान करायला गेले त्यांच्या नावावरती अगोदरच कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही घटना त्यांनी त्वरित निदर्शनास आणून द्यावीत आणि आपलं टेंडर वोट द्यावं, जेणेकरून तुमचा मतदानाचा हक्क तुम्हाला बजावता येईल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो. असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पडत नाही. सर 6च्या 6 जागा मुंबईच्या आणि या 3 जागा ठाण्याच्या एमएमआरडीच्या हे आम्हीच जिंकू असं मुख्यमंत्र्यांनी सकाळी सांगितलं. ते 50 जागा जिंकतील, 3 जागा पाकिस्तानातनं पण येऊ, 2 जागा पाकिस्तानातनं पण येऊ. त्याचा काय भरोसा आहे. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. काही ठिकाणी मशीन देखील बंद पडली. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर 1 तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. बोगस मतदानासाठी काय करणार? बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलं आहे? 14 बी दिलेत ना. मग आधार कार्डवरती क्लिअर नाही आहे. कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि हा जाहीर आरोप करतो. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर असं बोगस मतदान होत असेल तर नक्कीच कुठेतरी ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होतंय म्हणूनच बोगस होतंय. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. राजन विचारांनी आपले आरोप केला होता की 15 मी सांगतो तुम्हाला 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला. 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत. सर एकीकडे प्रचार संपलेला आहे पण प्रचाराच्या वेळी अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीकडून उतरले होते. काय वाटतं, काय वातावरण आहे? तेव्हा निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे. असं दमदाटी करून पोरं घुसून असं मतदान होत नाही. दहशतीने देश जिंकता आला असतो. पण ठाण्याच्या लोकसभेबद्दल तुमचं काय म्हणणं? असं लोकसभा काय कन्क्लुजन वगैरे 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 ते जनता डिसाईड करते. ते काय आपण डिसाईड करत नाही. प्रत्येक जण आशावादी असतो की आमचा उमेदवार राजन विचारे जिंकेल. पण ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जाते ती लाज आणणारी गोष्ट आहे. शासनाचा इतका हस्तक्षेप निवडणूक प्रक्रियेत चांगला नाही. अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही सत्तेचा. हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो नाहीतर तिथले आतमधले कर्मचारी असो, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. मुद्दामून वोटिंग स्लो केलं जात आहे. अगदी मराठी वस्त्यांमध्ये पण जिथे कळतंय की आपल्याला होत नाहीये तिथे पण वोटिंग स्लो केलं जात आहे. राज ठाकरेला या महायुतीसाठी अव्यवमध्ये भाषण करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरेला मराठीचा पाठिंबा आहे म्हणून उद्धवच्या समोर आता राज ठाकरे देखील समोर. राज ठाकरेंना कोणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं, त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं. राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे कारण का ते म्हणजे विश्व आहे. अहम ब्रह्मास्मी. जग काय नाही त्यांच्यासमोर. काय उठा दुपारी घ्या सुपारी. पण त्यांचा सुपारीचा प्रॉब्लेम काय माहिती का? ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते. एकदा इकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते. त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजते. मला तर वाटतंय बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्यात. भाजपा आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. परिवारसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज लोकशाहीचा एक प्रकारे हा उत्सव आहे आणि मतदानाचा हक्क आत्ताच आम्ही सबंध कुटुंबाने बजावला आहे। खरं म्हणजे मोदींच्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी, गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो। काही सुरुवातीलाच काही मतदानात बिघाड झाला, परंतु तातडीने त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे लगेच तासाभरामध्ये तो दुरुस्त करण्यात आला। अनेक वेळेला मशीनमध्ये काही वेळेला अशा प्रकारचा बिघाड होतो, हा टेक्निकल बिघाड आहे, परंतु ओव्हरऑल मतदान जे आहे ते सकाळच्या वेळेला अतिशय रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सुरळीत चालू आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय, यांनी प्रतिक्रिया दिली, पाहुयात। उन्हामुळे लोक पण आता परत एकदा लोकांची यायला सुरुवात झालेली आहे। मतदानाची टक्केवारी थोडी वाढवण्याचा प्रयत्न आमचे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते करत आहेत। ही वस्तुस्थिती आहे की मतदानाची टक्केवारी जी पाहिजे तशी अजून होत नाही आहे। आम्ही प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे, पण फार मोठ्या प्रमाणात उन्हाच्या त्रासामुळे आणि त्याचबरोबर काही मतदान केंद्रामध्ये पंखे नाही आहेत, पाणी नाही आहेत, बसायला खुर्च्या नाही आहेत, अशी काही अवस्था आहे। त्यामुळे लोक थोडेसे नाराज आहेत। तरीसुद्धा ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करायला आम्ही निवडणूक आयोगाच्या काही लोकांना सांगितलेलं आहे। मतदान केंद्रावरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे। ज्या ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या त्याची वेळ वाढवून द्यायला सांगितलेली आहे। जेवढा वेळ मशीन बंद होत्या तेवढा वेळ त्यांनी वाढवावं असं विनंती केलेली आहे, तीही मान्य केलेली आहे त्यांनी। त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघ तुम्ही बघताय की पूर्ण मोदीमय झालेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करून गेल्या निवडणुकीमध्ये जो काही 4,12,000चं मताधिक्य होतं धनुष्यबाणाला, ते मताधिक्य तोडण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आता उमेदवार नरेश म्हस्के, आम्ही सगळ्यांनी पाहणीसुद्धा केली पूर्ण मतदारसंघाची। लोक उतरत आहेत आणि मला तर असं वाटतं की 8-9 वाजेपर्यंत मतदान चालेल, कारण गर्दी संध्याकाळी 4 नंतर मोठ्या प्रमाणात येईल आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया ही जास्त वेळ चालेल असं मला आजच्या ह्या वातावरणामुळे तरी वाटतं आहे। विरोधकांना काही ठिकाणी बोगस बघा, जेव्हा विरोधकांची पायाच्या खालची वाळू सरकायला लागते त्यावेळेस विरोधक पैसे वाटत आहेत, बोगस मतदान होतं आहे, आमच्या मतदारांना मतदान करायला दिलेलं गेलं नाही, अशा ह्या आवाया उठत असतात। त्यामुळे ह्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधकांच्या त्या सवयी असतात आणि त्या सवयीवर मात करून मात्र आमचे मतदार जे आहे ते बाहेर पडलेले आणि फार मोठ्या प्रमाणात मतदान हे करतायत, हे असं चित्र सध्या तरी दिसतंय। मुख्यमंत्री ऑन फील्ड होते, तुमच्या मतदारसंघात पण आले नाही बघा, म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्या विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येत आहे त्या ठिकाणी एवढी काळजी घेऊन सगळ्या मतदारांची विचारपूस, कार्यकर्त्यांची विचारपूस, महायुतीच्या सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस महाराष्ट्राला लाभलेला हा एकमेव मुख्यमंत्री आहे की त्या मुख्यमंत्र्यांनी एवढ्या खालच्या तळाला जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्याची पद्धत आहे, ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो विश्वास आहे या ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी, तो विश्वास हा आमचे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे घटक पक्षातील पदाधिकारी पूर्ण करतील आणि गेल्या वेळेचं जे मताधिक्य होते ते वाढवतील। राजकारण्यांसोबतच सिने क्षेत्रातील अभिनेत्यांनी यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला। नमस्कार, मी विजू माने। आजच मी हे बघा सकाळीच मतदान करून आलेलो आहे। छान पारंपरिक कपडे घालून गेलो, खूप छान स्वागत झालं माझं मतदान केंद्रावर आणि हा आपल्या लोकशाहीचा सण आहे, तो सणासारखाच साजरा करूया। आपल्यातली नकारात्मकता दूर करा, सकारात्मक व्हा, खूप छान आपला देश प्रगती करेल जर आपण वोट केलं। आणि कृपया कुठलाही प्रकारे कंटाळा न करता आनंदाने, खूप उत्साहाने आपण मतदान केंद्रावर जा। खूप छान सोय केलेली आहे आणि आपल्याला आपल्या या लोकशाहीचा अभिमान बाळगायचा असेल, जसं 15 ऑगस्ट, जसं 26 जानेवारी, तसं आजचा हा मतदानाचा दिवस हा आपला उत्सव आहे।
छान साजरा करा. खूप आनंद झालेला आहे, कारण प्रचंड गर्दी आहे. साधारणतः 2 तास मी रांगेत उभा होतो आणि नंतर मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पण हा जो घाम आहे या रांगेत उभा राहून आपल्याला आलेला, हा घाम समजा उमेदवाराचा जर काढायचा असेल आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर घरातनं बाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपण बऱ्याचदा काय करतो, घरात बसतो, तक्रारी करतो, त्याच्याबद्दल बोलतो आणि असं समजतो की, आणि आता हल्ली असं झालं आहे की सोशल मीडिया आपल्या हातात असल्यामुळे आपण सहज कोणावरही टीका टिप्पणी करतो. पण हा अधिकार तुम्हाला तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही मतदान कराल आणि तुमचं एक कुठल्याही उमेदवाराला द्या. घरातनं बाहेर पडा, मतदान करा. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर तृतीयपंथीय समाज बांधवांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मुंब्र्यात काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे मतदारांना 2.5 ते 3 तास तात्काळत उभे राहावं लागलं. यावेळी मतदारांमधून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यातील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी आव्हाडांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनामुळे ही परिस्थिती ओढवली असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशासकीय अधिकारी जाणून बुजून हे करतात असं आमचं मत झालंय. इलेक्शनचे कर्मचारी हे मुद्दामून करतायत असं दिसतंय. कोणीही सिरियसली घेत नाहीये. कळवा मुंब्र्यामध्ये सगळीकडे मतदान प्रक्रिया अतिशय हळू चालू आहे. लोक 3-3, 3.5 तास उभे आहेत. सकाळपासून लोक इथेच उभी आहेत, अजून हल्लेली सुद्धा नाहीत. मला कारण समजत नाही काय चालू आहे. 6 वाजेपर्यंत मतदानाची 6 वाजेपर्यंत नाही आहे मतदानाची वेळ. 6 वाजेपर्यंत जे आतमध्ये असतील त्यांना सगळ्यांना मतदान करायला मिळेल. मतदान झाल्याशिवाय तुम्ही इथून हलणार नाही असं काय? नाही, तसा कायदाच आहे ना की जो लाईनीत उभा आहे 6 पर्यंत त्याला मतदान करून द्यावंच लागतं. आप यहाँ पे खड़े हैं, क्या प्रॉब्लम दिख रहा है? बहुत देर से खड़ा हूँ, लाइन आगे बढ़ नहीं रही. क्या कारण क्या बता रहे हैं? मशीन स्लो बता रहे क्या? पता नहीं अभी क्या है, वहाँ जाके आपको आगे जाके पूछना पड़ेगा. कितने वक्त से कम से कम मेरे को 1 घंटा हो गया. यहाँ से यही लाइन बढ़ी है बस. क्या सुविधा दी, क्या बैठने की, क्या कुछ नहीं. पानी लड़का लाके पिला रहा है. लड़का एक लाके पानी पिला रहा है. बैठने की कोई सुविधा नहीं है, कुछ नहीं है. रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेलेत. ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय.